हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं व्हेरिएशन ऑफ टेम्परेचर किंवा व्हेरिएशन ऑफ रेझिस्टिव्हिटी बिकॉज ऑफ टेम्परेचर. ओके, सो आपण बघितलं की रेझिस्टन्स पण टेम्परेचर बरोबर चेंज होतो आणि रेझिस्टिव्हिटी पण टेम्परेचर बरोबर चेंज होते. ओके, आपण फॉर्म्युला पण लिहिला होता काल. काय फॉर्म्युला होता इकडे बघा. फर्स्ट फॉर्म्युला होता अल्फा. अल्फा इज इक्वल टू RT minus R naught upon R naught into T. Okay? Same formula we can write in terms of resistivity. Rho T minus rho naught upon rho naught into T. Okay? So we can write down the formula in terms of resistance and resistivity. Okay? अजून एक फॉर्म्युला होता RT इज इक्वल टू R नॉट इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा टी. ओके, ठीक है. सेम वी कैन राइट डाउन इन टर्म्स ऑफ रेजिस्टिविटी. रो टी इज इक्वल टू रो नॉट 1 प्लस अल्फा टी. ओके, ठीक है. सो काल तुम्हाला हे एवढे फॉर्म्युले मी शिकवले होते, डिराइव्ह केले होते आपण. ओके, ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला नवीन फॉर्म्युला नाही शिकवणार. आय एम नॉट गोइंग टू टीच यू न्यू फॉर्म्युला. ओके, व्हॉट आय एम गोइंग टू टीच यू, व्हेन आय टॉट यू दिस फॉर्म्युला, in this formula your initial temperature was 0 degree Celsius and your final temperature was T degree Celsius. If you remember, initial 0 होतं, final T होतं, बरोबर. आता मग डिफरन्स काय येतो रे, T मायनस 0 विच इज T. मग बरेच जण कन्फ्युज होतात. ऍक्च्युली आपल्याला लक्षात ठेवा, आपल्याला डिफरन्स घ्यायचा आहे. वी आर इंटरेस्टेड इन डिफरन्स. ओके, पण इथं टी बघितल्यावर काही ना वाटतं इनिशियल टेम्परेचर नाही, फायनल टेम्परेचरच घ्यायचं. आता जेव्हा इथे 0 असतो ना, तेव्हा इथे समजा 15 आहे, तर 15 महिने 0-15च येणार ना. हा, पण यासाठी इनिशियल टेम्परेचर 0 असलं पाहिजे ना. ओके, पण समटाइम्स युअर इनिशियल टेम्परेचर इज नॉट 0. समजा हे 0 नाहीये, हे 0च्या ऐवजी 2 आहे, तर आता तुम्ही 15 घेऊन नाही चालणार, चुकेल ना. कारण आता 15 मायनस 2 आता किती घ्यावं लागेल, 13. कळलं. तेव्हा ते इनिशियल 0 असेल ना, तर हा फॉर्म्युला परफेक्ट आहे. पण इनिशियल 0 नसेल तर काय करायचं. ओके, सो फॉर दॅट आय विल टीच यू. बघा इकडे, लेट T1 is the initial temperature. 0 नाही घेत मी, काय घेतो, T1. So what is T1? Initial temperature. R1 is the resistance. म्हणजे जेव्हा टेम्परेचर T1 आहे तेव्हा रेजिस्टन्स किती आहे, R1. मग टेम्परेचर वाढवलं मी, टेम्परेचर किती केलं, T2. ओके, आय मेड द टेम्परेचर T2. मग रेजिस्टन्स किती रे, R2. कळलं. ओके, म्हणजे इनिशियल रेजिस्टन्स R1, टेम्परेचर इज T1, फायनल रेजिस्टन्स R2, टेम्परेचर इज T2. अल्फाचा फॉर्म्युला लिहू पहिल्यांदा. बघा इकडे, अल्फा इज इक्वल टू काय रे, इथे RT मायनस R नॉट ना, म्हणजे इथे काय येणार, R2 मायनस R1 अपॉन ओरिजिनल खाली R नॉट म्हणजे R1. आता इथे T आहे ना, पण हा T नसतो, हा डिफरन्स असतो ना, T2 minus T1. So this is the formula of alpha. Okay, in terms of resistance. See, हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला वेगळा नाहीये, नीट बघा. फक्त इथं T आला, इथं व्यवस्थित T2 मायनस T1 आले. मग जरी सुरुवातीचा 0 असेल आणि तुम्ही हा फॉर्म्युला वापरला तरी उत्तर चुकणार नाही. ओके, म्हणजे हा जनरल फॉर्म्युला आहे. ठीक आहे. दुसरा पण लिहितो, RT च्या जागी काय लिहायचा, R2 is equal to R1 in bracket 1 plus अल्फा. आता T च्या जागी काय लिहायचा, T2 minus T1. So this is the formula for R2. कळलं. ओके, सो हे फॉर्म्युलेस कसे डिराइव्ह केले समजलं. अल्फा इज R2 minus R1 upon R1 into in bracket T2 minus T1 and R2 equal to R1 1 plus अल्फा T2 minus T1. तुम्ही हे वापरले तरी चालेल, हे वापरले तरी चालेल, प्रॉब्लेम नाहीये.
ओके. पण जर सुरुवातीला 0 असेल तर हा फॉर्म्युला परफेक्ट चालतो, पण सुरुवातीला 0 नसेल तर तुम्ही चुकू शकता, म्हणून मी हे लिहून दिले. आता हे रेझिस्टन्स मध्ये लिहिले ना, सेम आय कॅन राईट डाऊन इन रेझिस्टिव्हिटी. So when temperature is T1, resistivity is ρ1. When temperature is T2, resistivity is ρ2. त्याच्याच पुढे लिहितो is equal to ρ2 minus ρ1 upon ρ1 in bracket T2 minus T1. ओके, सेम इथे लिहितो ρ2 is equal to ρ1 in bracket 1 plus alpha T2 minus T1. ओके, जो ट्रेंड रेजिस्टन्स फॉलो करतो सेम ट्रेंड इज फॉलोड बाय रेजिस्टिव्हिटी. ओके, फॉर्म्युले समजले? ठीक आहे. ओके, सो दीज आर इम्पॉर्टंट फॉर्म्युलेस. नंतर तुम्ही हे कॉपी करून घ्या. ओके, नाउ नेक्स्ट पॉइंट, वी आर गोइंग टू सॉल्व न्यूमरिकल्स. ओके, आपण न्यूमरिकल सॉल्व करणार. ठीक आहे. आता या फॉर्म्युल्यावर न्यूमरिकल आहे बघा. In your books there are two numericals. We'll do both. Okay, first page 215, example 11.7. Okay, first I will read for you. A piece of platinum wire has resistance of 2.5 ohm at 0 degree Celsius. आता सुरुवातीचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस दिलंय. ओके, सो इनिशियल टेम्परेचर इज 0 डिग्री सेल्सिअस. ओके, मग आता तुम्ही हा T1 T2 मध्ये पण लिहू शकता किंवा T0 मध्ये पण लिहू शकता. मी T1 T2 मध्ये लिहिणार. सो गिवन, सो इट इज इनिशियल टेम्परेचर T1 इज इक्वल टू 0 डिग्री सेल्सिअस. ओके, व्हॉट इज रेजिस्टन्स व्हेन टेम्परेचर इज 0? 2.5 ओम. ठीक आहे. इफ इट्स टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स म्हणजे अल्फा, टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स इज 4 into 10 raised to minus 3 per degree Celsius. Find the resistance of wire at 80 degree Celsius. म्हणजे फायनल रेजिस्टन्स काढायचा म्हणजे कोण? R2 काढायचा when temperature T2 is 80 degree Celsius. ओके, ठीक आहे. So now we have to solve this numerical. Okay, कळलंय काय करायचं आपल्याला? सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी ना टेम्परेचरला स्मॉल टी लिहिलाय. ओके, तुमच्या बुक मध्ये कॅपिटल टी लिहिलाय. ओके, आता झालं काय, काल मी स्मॉल टी वापरला होता म्हणून मी आज पण स्मॉल टी कंटिन्यू केला. ओके, नाहीतर तुम्ही कन्फ्युज होताल. फक्त लक्षात ठेवा, मी स्मॉल टी वापरलाय टेम्परेचरला, तुमच्या बुक मध्ये कॅपिटल टी वापरलाय. ओके, तुम्ही कॅपिटल टी वापरला तरी चालेल. आता फॉर्म्युला समोर आहे तुमच्या, दोन फॉर्म्युले आहेत, पहिला अल्फाचा आणि R2चा. कोण काढायचा? R2. मग डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरू आपण. सो नाउ विल राइट ऑन सोल्युशन. बघा, व्हॉट इज सोल्युशन? R2 इज इक्वल टू R1 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा T2 minus T1. Okay, now substitutions. What is R1? 2.5 bracket 1 plus alpha 4 into 10 raised to minus 3 small bracket 80 minus 0. Okay, now we have to do calculations. आता लक्ष द्या. Okay, बाहेर 2.5 1 plus 4, 80 minus 0, 80, 80 into 4 into 10 raised to minus 3. ओके, आता बरेच जण इथं चुकतात. 1 plus 320, मुलं 321 लिहून टाकतात. रॉंग आहे, लक्ष द्या. यू कॅनॉट सी. बघा, whenever there is addition or subtraction then powers must be same. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनला पॉवर डिफरंट असेल तरी चालतं, पण ऍडिशन सबट्रॅक्शनला पॉवर सेम पाहिजे. याची पॉवर किती आहे रे? 10 raised to minus 3 आणि याला पॉवरच नाहीये म्हणजे 10 raised to 0. सो आय हॅव टू रिमूव्ह दॅट. बघा इकडे काय करतोय मी. 2.5 1 प्लस, आता इथं डेसिमल दिसतोय का रे तुम्हाला? नाही, म्हणजे डेसिमल लास्ट डिजिटला आहे ना. सो शिफ्ट द डेसिमल 1 2 3
0.32 शिफ्ट केला. किती घरं शिफ्ट केला? 3. लेफ्टला शिफ्ट केला म्हणजे इंटू 10⁻³ कळलं. आणि ऑलरेडी कोण आहे? इंटू 10⁻³ सो दे विल कॅन्सल इच अदर. सो काय आलं? 1 + 0.32 सो 2.5 इंटू 1 + 0.32 1.32. आता हे ओरली करू शकतो आपण. 25 2 जा 50 5 कॅरी 25 3 जा 75 + 5 80 8 कॅरी 25 1 जा 25 + 8 33. Okay, 1 2 3. So your R2 is 3.3 ohm. ओके कळलं. आता इकडे नीट बघा. पहिले टेम्परेचर किती होतं रे? 0. तेव्हा रेजिस्टन्स किती होता? 2.5. आता टेम्परेचर किती वाढवलं आपण? 80 नी. मग रेजिस्टन्स पण 80 नी वाढला का? नाही. रेजिस्टन्स 2.5 चा किती झाला? 3.3. ओके समजलं. सो दिस इज द फर्स्ट न्यूमेरिकल. सॉल्व एक्झाम्पल आहे. ओके वन मोर न्यूमेरिकल इज देयर फ्रॉम युअर एक्सरसाइज that will solve. Okay. So that numerical is on page number 220. Okay. Question 4, example 7th. It's a 7th example. Okay. ठीक है. बघा आता. A silver wire has a resistance of 4.2 ohm at 27 degrees Celsius. बघा आता इनिशियल 0 नाहीये. Okay, 27. So given T1 is equal to 27 degrees Celsius. Resistance R1 is equal to 4.2 ohm. Okay, and resistance 5.4 ohm. मुझे R2 is 5.4 ohm at 100 degrees Celsius. Temperature is 100 degrees Celsius. कळलं. 2 टेम्परेचर 2 रेजिस्टन्स दिले. डिटरमाइन द टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. ओके सो काय काढायचं तुम्हाला? टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स मीन्स यू हॅव टू फाइंड आउट अल्फा. चालेल. सगळं दिलंय. ओके मगाशी फॉर्म्युला शिकवले तुम्हाला. सोल्युशन अल्फा इज इक्वल टू R2 minus R1 upon R1 in bracket T2 minus T1. Okay, come on, we'll do calculations. R2 किती है? 5.4 minus 4.2 upon R1 is 4.2 in bracket 100 minus 27. ठीक है. Okay, so 1.2 येणार ना अपॉन 4.2 into 100 minus 27 will be 73. Okay, so 1.2 upon 4.2 into 73. You have to solve this. You have to solve this by logarithm. Okay, and if you solve this, your answer comes 3.91 into 10 raised to minus 3 per degree Celsius because it is alpha. Okay, so if you do this calculation, you will get this answer. ठीक है. आता ते लॉगॅरिथमिक टेबलनी कॅल्क्युलेशन कसे करायचे हे मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके आपला हा चॅप्टर आता एक अजून 3-4 लेक्चर्स मध्ये हा चॅप्टर संपणार आहे. ओके मग हा चॅप्टर संपल्यानंतर मी तुम्हाला लॉगॅरिथमचे हाऊ टू यूज लॉगॅरिथमिक टेबल दॅट आय एम गोइंग टू टीच यू. तिथे सगळे डाउट्स क्लिअर होतील. ओके सो आता त्याचं टेन्शन घेऊ नका. ती कॅल्क्युलेशन्स तुम्हाला जमणार आहे. ओके ठीक आहे. सो दिस इज द न्यूमेरिकल फ्रॉम टेक्स्टबुक. 2च न्यूमेरिकल आहेत या पॉइंटवर आणि आपले दोन्ही न्यूमेरिकल्स झालेले. ओके ठीक आहे. आता थोडं जनरल डिस्कशन करू आपण.
ओके. नाउ यू कॅन टॉक इन टर्म्स ऑफ एनिथिंग. तुम्ही कशामध्ये पण बोला, रेझिस्टन्स मध्ये बोला नाहीतर रेझिस्टिव्हिटी मध्ये बोला, काही फरक पडत नाही. आपलं जनरल ट्रेंड काय आहे, टेम्परेचर अँड रेझिस्टन्स ऑर रेझिस्टिव्हिटी काही घ्या. इफ यू इन्क्रीज टेम्परेचर, रेझिस्टिव्हिटी अँड रेझिस्टन्स इन्क्रीज, राईट. ओके. उलट करा, डिक्रीज द टेम्परेचर. व्हॉट विल हॅपन टू रेझिस्टन्स ऑर रेझिस्टिव्हिटी? दे विल डिक्रीज. तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर वाढतात ना, मग टेम्परेचर कमी केलं तर कमी होईल. ओके. आता नीट लक्ष द्या, आर कडे लक्ष द्या. टेम्परेचर आहे आता आर आहे, टेम्परेचर कमी करा, आर पण काय होत जाईल रे, कमी होत जाईल. ओके. रेझिस्टन्स कमी होणं ही चांगली गोष्ट आहे. का? कारण करंटचा फ्लो वाढतो. सो इफ यू डिक्रीज टेम्परेचर, रेझिस्टन्स विल गो डाऊन. ओके. गो टू द टेम्परेचर वेअर आर इज इक्वल टू 0. कळलं का? त्याचं टेम्परेचर कमी करा. म्हणजे समजा ही कॉपरची वायर आहे. ओके. आता टेम्परेचर किती आहे रे, 30 डिग्री सेल्सिअस. मग आता रेझिस्टन्स 0 आहे का? नाही. पण मी 30चं 25 केलं, 25चं 20 केलं, 20चं 15 केलं, तर रेझिस्टन्स कमी कमी होईल. असं कुठपर्यंत जावा जेव्हा रेझिस्टन्स किती होईल, 0. रेझिस्टन्स 0. आणि ज्या टेम्परेचरला रेझिस्टन्स 0 होतो, दॅट टेम्परेचर इज कॉल्ड एज क्रिटिकल टेम्परेचर. ओके. सो पॉइंट कळला पहिल्यांदा. इफ दे आस्क यू व्हॉट इज क्रिटिकल टेम्परेचर, द टेम्परेचर at which the resistance of a conductor becomes 0 is called critical temperature. ओके. आता क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे माझ्याकडे कॉपरची वायर आहे आणि त्या कॉपरचा रेझिस्टन्स किती आहे आता, 0. पण टेम्परेचर काय आहे, खूप कमी आहे ना. ओके. मग आता याला कंडक्टर नाही म्हणायचं, आता याला म्हणायचं सुपर कंडक्टर. ओके. सो आता तो कंडक्टर नाही राहिला, आता तो कोण झाला, सुपर कंडक्टर. का बरं? कारण त्याचा रेझिस्टन्स 0 झाला. समजलं? म्हणजेच सुपर कंडक्टर काही वेगळे मटेरियल असतात असं नाहीये. तुमच्याकडे जे जे कंडक्टर्स अवेलेबल आहेत त्या प्रत्येकाला तुम्ही कोण बनवू शकता, सुपर कंडक्टर. फक्त तुम्हाला त्याचा काय करायचंय, 0 रेझिस्टन्स. म्हणजे आपल्या घरात कॉपर वायर आहे, त्या कॉपर वायरला पण तुम्ही सुपर कंडक्टर बनवू शकता, पण तुम्हाला तिचा रेझिस्टन्स किती करावा लागेल, 0ला. आणि ते कधी होतं, ते नॉर्मल टेम्परेचरला होत नाही, ते किती कुठल्या टेम्परेचरला होतं, क्रिटिकल टेम्परेचर. ओके. आता जे मी रेझिस्टन्स बोललो त्याच्याऐवजी रेझिस्टिव्हिटी बोललो असतो तरी चाललं असतं. द टेम्परेचर ऍट विच द रेझिस्टिव्हिटी ऑफ द मटेरियल बिकम 0 इज कॉल्ड क्रिटिकल टेम्परेचर. ओके. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. ओके. वी ऑल नो मर्क्युरी. ओके. मर्क्युरीचं क्रिटिकल टेम्परेचर आहे जवळजवळ 269 मायनस आहे बरं का तिकडं. म्हणजे तुम्ही मर्क्युरी घेतला ना, तर मर्क्युरी पण कंडक्टर आहे, पण मर्क्युरीचं तुम्ही टेम्परेचर कमी कमी करत गेलात तर वेन यू रीच ॲट दिस टेम्परेचर -269 त्याचा रेझिस्टन्स किती होतो, 0. म्हणजे व्हॉट इज क्रिटिकल टेम्परेचर ऑफ मर्क्युरी. आणि आता तो मर्क्युरी कोण झाला, सुपर कंडक्टर. सो कळलं सुपर कंडक्टर कसे बनवायचे. आता सुपर कंडक्टर आपण बनवू शकतो, हो बनवू शकतो. ओके. वापरू शकतो का, नाही. का? कारण हे टेम्परेचर मेंटेन करणं सोपं नाहीये. ओके. साधा विचार करा. ओके. आपल्या घरात कॉपरची वायर आहे. ओके. पट्टीमध्ये वायर असते, आपल्या घरात कॉपरची वायर आहे, पण त्या वायरचं टेम्परेचर किती आहे, जेवढं सराउंडिंगचं टेम्परेचर आहे. पण मी तुम्हाला म्हटलं कॉपरला थंड करा. ओके. का? कारण मग रेझिस्टन्स 0 होईल आणि तो कोण होईल, सुपर कंडक्टर होईल. पण एवढं टेम्परेचर कमी करणं हे काय सहजासहजी शक्य नाहीये. दिस इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. म्हणून आपण सुपर कंडक्टर वापरू शकत नाही. हा, बनवता येतो आपल्याला, एकदा बनवायचं म्हणून बनवू शकतो आपण, पण आपण त्यांना कमर्शियली किंवा हाऊस होल्ड मध्ये वापरू शकत नाही. ओके. मग आता सायंटिस्ट कशावर काम करतायत, दे आर वर्किंग ऑन मेकिंग सुपर कंडक्टर बट नॉट ॲट दिस टेम्परेचर, ॲट रूम टेम्परेचर. काहीतरी करून रूम टेम्परेचरला त्यांचा रेझिस्टन्स काय झाला पाहिजे, कमी झाला पाहिजे. ओके. तुम्ही अल्सर रेझिस्टन्स असेल तर काय फरक पडतो. ओके. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, युजली ओके आपल्याला असं वाटतं की रेझिस्टन्सनी काय फरक पडतो, खूप फरक पडतो.
रेझिस्टन्स वाढला ना, ओके, की करंटचा फ्लो कमी होतो. ओके. सेकंड, लॉस ऑफ एनर्जी इज मोर, हीट जास्त तयार होते. वायर मधनं करंट गेला ना की वायर गरम होते, त्याला हिटिंग इफेक्ट म्हणतात. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट तुम्ही 10वी शिकलाय. ओके. जूल्स लॉ. आणि त्या हिटिंग मध्ये एनर्जी लॉस होते. ओके. म्हणजे बघा, माझ्या घरात ट्यूब आहे किंवा फॅन आहे आणि मी त्याला स्विच लावलं. माझी इच्छा काय रे, जी इलेक्ट्रिसिटी मी सप्लाय करतोय ती सगळी फॅननी वापरली पाहिजे मेकॅनिकल एनर्जीसाठी. पण जाताना वायर मधनं इलेक्ट्रिसिटी जाते, ती वायर गरम होते, म्हणजे मी दिलेली इलेक्ट्रिक एनर्जी थोड्याफार प्रमाणात वेस्ट होते. लिटल अमाऊंट इज वेस्टेड. ओके. विच वी डोंट वॉन्ट. बऱ्याच जणांना असं वाटत असतं, तुम्ही हे नॉर्मली नोटीस केलं असेल की उन्हाळ्यात तुम्हाला जास्त बिल येतं. म्हणजे जर का तुम्हाला ऍव्हरेज बिल 500 रुपये येत असेल महिन्याला घराचं, तर उन्हाळ्यात 600, 650, 700 येतं. ओके. काही जणांना वाटतं की उन्हाळ्यात आपण फॅन वापरतो त्यामुळे बिल जास्त येतं. ते एक कारण आहे, पण ते एकच कारण नाहीये. उन्हाळ्यात टेम्परेचर जास्त असतं आणि सगळे अप्लायन्सेस तुमच्या घरातले, म्हणजे नुसतं फॅन नाही, ट्यूब असेल, टीव्ही असेल, ओके, ते टेम्परेचरमुळे त्यांच्या आतमधल्या ज्या वायर्स आहेत त्याचा रेझिस्टन्स वाढतो आणि ते जास्त हीट कंझ्युम करतात आणि त्याच्यामुळे तुमचं कन्झम्पशन वाढतं. सो त्याला कारण फक्त फॅन नाहीये, अजून बऱ्याच गोष्टी आहेत. हा, फॅन एक महत्वाचं कारण आहे, पण त्याच्या बरोबरीने बाकीची पण आहेत आणि त्यामुळे उन्हाळ्यात बिल युजली जास्त येतं बिकॉज देर इज अ मोर कन्झम्पशन. आपण तेच जर का तुम्ही रेझिस्टन्स कमी केला तर हीटचं कन्झम्पशन, हीटचा लॉस होणार नाही, म्हणून तो सुपर कंडक्टर. ओके. बऱ्याच जणांना वाटतं सुपर कंडक्टर म्हणजे करंटचा स्पीड खूप असतो. स्पीड प्रॉब्लेम नाहीये, स्पीड आता पण भरपूर आहे. तुम्ही बटन लावले की ट्यूब लागते, भरपूर चांगला स्पीड आहे. ओके. 5 मिनिटांनी नाही लागत, लगेच लागते ना. त्यामुळे स्पीड इज नॉट द इश्यू, कन्झम्पशन ऑफ एनर्जी इज द इश्यू. ओके. मग सुपर कंडक्टरमध्ये रेझिस्टन्स कमी असल्यामुळे कन्झम्पशन कमी होईल. म्हणजे काय रे, आपण समजा मी 100 जूल एनर्जी दिली तर मला 100चे 100 वापरता येईल. आता काय होतं, आता लॉस होतो, वायर गरम होते त्यामुळे थोडा लॉस होतो आणि तुम्ही 100 इनपुट दिलं तर 100 आउटपुट मिळत नाही. ते आउटपुट वाढेल जर आपण सुपर कंडक्टर वापरले तर. ओके. अजून भरपूर ठिकाणी आहेत, म्हणजे आजकाल तुम्ही MRI वगैरे करता. ओके. बॉडी स्कॅन, मॅग्नेटिक रेझोनन्स, त्याच्या आतमध्ये जी वायरिंग असते ती नॉर्मल नसते. त्याच्यामध्ये सुपर कंडक्टर नाही वापरत, पण त्याच्यामध्ये असे कंपाऊंड किंवा असे मेटल्स वापरतात ज्याचा रेझिस्टन्स कमी असतो, म्हणून त्याची इफिशियन्सी जास्त असते. ओके. किंवा तुम्ही आणखीन एक गोष्ट बघितली असेल, हे जे MRI वगैरे असतात ना, ते एअर कंडिशन रूम मध्ये ठेवतात. का? कारण टेम्परेचर कमी झालं थोडं तर रेझिस्टन्स कमी होईल आणि त्यांचं वर्किंग चांगलं होईल. त्यांचं वर्किंग चांगलं झालं पाहिजे ना, म्हणून ते यूज करतात. ओके. सो दिस वॉज अ पॉइंट कॉल्ड सुपर कंडक्टिव्हिटी. ओके. ठीक आहे. सो आपला तो मेजर पॉइंट संपलेला आहे. इफेक्ट ऑफ ऑल द फॅक्टर्स, लेंथ, एरिया, टेम्परेचर, मटेरियल, 4 इफेक्ट आपण बघितलेले. ओके. सो हियर वी फिनिश द कन्सेप्ट ऑफ रेझिस्टिव्हिटी कम्प्लिटली विथ न्यूमेरिकल्स. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण करूयात इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ठीक आहे. थँक्यू.